नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. अशा ओळीतून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे आव्हान देणारे, आपल्या लेखणीने आणि शाहिरीने शोषितांच्या आयुष्याला वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णाभाऊंना गरिबीमुळे केवळ 1.5 दिवसच शाळेत जाता आले. शाळेचे दरवाजे बंद झाले तरी जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतः वाचन लेखन शिकून तब्बल 35 कादंबऱ्या, अनेक कथासंग्रह आणि पोवाडे लिहिले. त्यांची फकीरा ही कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली. त्यांच्या या अनमोल साहित्याचा रशियन आणि इतर परदेशी भाषांमध्येही अनुवाद झाला. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंच्या डफ आणि शाहिरीचे योगदान अतुलनीय होते. माझी मुंबई आणि माझी माय मराठी वर त्यांनी रचलेल्या पोवाड्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवला. लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली आणि शोषितांना स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून शोषितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर पेललेली आहे, असा क्रांतिकारक विचार त्यांनी जगाला दिला. अण्णाभाऊंनी केवळ शब्द लिहिले नाहीत, तर आपल्या साहित्यातून कष्टकऱ्यांच्या दुःखाला क्रांतीची दिशा दिली. संघर्ष, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या बळावर शून्यातून जग जिंकता येते, हा धडा देणाऱ्या या महान लोकशाहीराला माझे कोटी कोटी प्रणाम. जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.